सिनेमाच्या पडद्यावरचा सुपरस्टार थलपती विजयनं तमिळनाडूच्या राजकीय पटलावरही ब्लॉकबस्टर परफॉर्मन्स दिला। पण पडद्यापाठोपाठ राजकारणातही हिरो ठरलेल्या विजयच्या थलपती सरकार या आगामी सिनेमात मात्र विलनची एंट्री झाल्याचं पाहायला मिळतंय। विजयच्या तमिळगा वेट्री कझगम म्हणजेच टीव्हीके पक्षानं पहिल्याच निवडणुकीत 234 पैकी 108 जागांवर विजय मिळवला खरा, पण बहुमत मिळवण्यात त्याचा पक्ष 11 जागांनी कमी पडला। आता या 11 जागांची जुळवाजुळव करताना त्याला फाईट करावी लागते। काँग्रेस आणि दोन्ही डाव्या पक्षांनी विजयला पाठिंबा दिल्यानं विजय मुख्यमंत्री पदापासून फक्त 2 पावलं दूर आहे। टीव्हीकेचे 107, काँग्रेसचे 5, डाव्यांचे 4 असे मिळून 116 आमदार विजय सोबत आहेत। तरीही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी लागणाऱ्या 118 या मॅजिक फिगर पासून अजूनही तो 2 पावलं दूर आहे। पण तमिळनाडूतला आणखी एक पक्ष असा आहे जो विजयला मुख्यमंत्रीपदी बसवण्यात किंगमेकर ठरू शकतो आणि तो पक्ष म्हणजे व्हीसीके। या व्हीसीके पक्षाचं महाराष्ट्र कनेक्शन विजयला तमिळनाडूचा थलपती बनवू शकतो। विजयला मुख्यमंत्री बनवण्यात व्हीसीके ठरणार किंगमेकर। व्हीसीकेचं काय आहे महाराष्ट्र कनेक्शन पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट। मुख्यमंत्री पदापासून विजय 2 पावलं दूर, महाराष्ट्र कनेक्शन जुळवणार सूर। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। तमिळनाडूमधील 2026च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला खरा, पण स्पष्ट बहुमत मात्र कोणत्याच पक्षाला मिळालं नाही। थलपती विजयच्या टीव्हीके पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या, पण बहुमताच्या आकड्याची जुळवाजुळव करताना विजयला तारेवरची कसरत करावी लागली। काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी पाठिंबा देऊनही त्याला आणखी 2 जागा कमी पडत होत्या। आजवर त्याच्याकडे फक्त 116 आमदार होते, पण 2 आमदार त्याला मिळत नव्हते। अखेर व्हीसीके या पक्षानं त्याला पाठिंबा दिला आणि तसं पाठिंब्याचं पत्र देखील टीव्हीके कडून समोर आणण्यात आलं। राजेंद्र अर्लेकर जे तमिळनाडूचे राज्यपाल आहेत, त्यांच्याकडे 3 वेळा जाऊनही राज्यपालांनी विजयला शपथ देण्यास नकार दिला। बहुमत सिद्ध करण्याच्या अटीवर ते अडून बसले। 118 आमदारांच्या सह्यांचं पत्र दिल्याशिवाय शपथ घेऊन देणार नाही अशी आडमुठेपणाची भूमिका त्यांनी घेतली। अशातच तमिळनाडूच्या राज्यात महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा किंगमेकर म्हणून नाव असलेला आणि या व्हीसीकेचा अध्यक्ष असलेला नेता आता विजयच्या पाठीमागं उभा राहिला, अर्थात या पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर थिरुमावल्वन। तिकडं सरकार स्थापनेस वेळ लागत असल्याचं पाहून विजयला सत्तेपासून रोखण्यासाठी डीएमके आणि एआयएडीएमके हे दोन्ही द्रविड पक्ष सक्रिय झाले होते। खरं तर एकमेकांचे पारंपरिक शत्रू, पण हे दोन्ही पक्ष विजयला सत्तेपासून रोखण्यासाठी एकत्र येण्याच्या बेतात होते। पण अशा परिस्थितीत व्हीसीके हा पक्ष विजयच्या मागे उभा राहिला आणि डीएमके आणि एआयएडीएमके यांच्या हालचाली थंड पडल्या। आता त्यांनाच सत्तेत येण्यापासून रोखू शकणारा आणि विजयला तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनवणारा किंगमेकर ठरलाय व्हीसीके पक्ष आणि या पक्षाचे अध्यक्ष थिरुमावल्वन। आता व्हीसीके म्हणजे काय? व्हीसीके म्हणजे विदुथलाई चिरुथिगल कच्ची आणि याचा अर्थ होतो लिबरेशन पॅन्थर पार्टी। तमिळनाडू राज्यात निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त असलेल्या या पक्षाचे सध्या लोकसभेत 2 खासदार आहेत। 2026च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे 2 आमदार निवडून आले। 2021 मध्ये या पक्षाचे 4 आमदार निवडून आले होते। पण छोटा पक्ष असला म्हणून काय झालं? आज हाच पक्ष विजयला मुख्यमंत्री पदी बसवण्यात किंगमेकर ठरला। विजयनं या पक्षाकडे सरकार स्थापनेसाठी समर्थन मागितलं होतं, मंत्रिपद देण्याची ऑफर देखील दिली होती आणि अखेर व्हीसीकेनं म्हणजेच या पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर थिरुमावल्वन यांनी विजयला पाठिंबा देण्याची भूमिका घेतलीच। आता या पक्षाची विचारधारा ही विजय सोबत जाण्यास काहीच अडचणीचं ठरणार नाही अशीच आहे। मुळातच विजय हे धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी विचारांचे आहेत। आता मुळातच सीपीआय आणि सीपीआयएम या दोन्ही डाव्या पक्षांचे एकूण मिळून 4,
व्हीसीकेचे 2 आणि काँग्रेसचे 5. यामुळं अशी जी संख्या एकत्रित आल्यानं हे जे 11 आहेत आणि विजयकडे असलेले 107 अशी मिळून संख्या झाली 118 आणि विजयचा मुख्यमंत्री पदावर आरूढ होण्याचा अडसर दूर झाला. आता व्हीसीके म्हणजेच लिबरेशन पॅन्थर पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर थिरुमावल्वन यांचं महाराष्ट्र कनेक्शन काय आहे हेही जाता जाता सांगून टाकतो. डॉक्टर थिरुमावल्वन हे 1990 पर्यंत महाराष्ट्रातून मुंबईतून तयार झालेल्या रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील भारतीय दलित पॅन्थरच्या चळवळीचं काम तमिळनाडू राज्यात करत होते. मात्र 1990 मध्ये रिपब्लिकन ऐक्य घडून आलं आणि रामदास आठवले यांनी आपली भारतीय दलित पॅन्थर संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन केली. त्यानंतर डॉक्टर थिरुमावल्वन यांनी तमिळनाडूत 1992 मध्ये विदुथलाई चिरुथिगल कच्ची म्हणजे लिबरेशन पॅन्थर पार्टी या नावानं आपली चळवळ सुरू केली. 1999 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली. 2001 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले तर 2009 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. सध्या ते लोकसभेचे खासदार म्हणून दिल्लीत तिसऱ्यांदा पक्षाचं प्रतिनिधित्व करतात. तमिळनाडूच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्राचा किंगमेकर डॉक्टर थिरुमावल्वन यांचा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ॲनहिलेशन ऑफ कास्ट म्हणजेच जाती व्यवस्थेचं निर्मूलन या विचारधारेवर पॅन्थर स्टाईलनं काम करतो. दलितांवरील जातीय अत्याचारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारा पक्ष म्हणून या पक्षाची ओळख राहिली आहे. तमिळ अस्मितेसाठी सुद्धा ते संघर्ष करतात म्हणून त्यांना इळूची तामिळार म्हणजेच तमिळींचं पुनरुत्थान करणारा नेता असंही म्हटलं जातं. एकूणच काय तर महाराष्ट्रात तयार झालेल्या दलित पॅन्थरच्या चळवळीतून तयार झालेला हा लिबरेशन पॅन्थर पक्ष म्हणजेच व्हीसीके सध्या तमिळनाडूच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आणि किंग मेकरची भूमिका बजावत त्यानं विजयच्या मुख्यमंत्री पदाच्या अडचणीतला अडसर दूर केला. खरं पाहिलं तर आता इतकंच म्हणता येईल व्हीसीकेचं महाराष्ट्र कनेक्शन विजयला मिळवून दिलं तामिळनाडूचं सिंहासन. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी. फक्त